भाई पैसे कमवणं म्हणजे काय असतं आणि गरीबाची लायकी काय असते ना, हे तुला जवळून बघायचं असेल तर फक्त एकदा ट्रेनचा प्रवास करून बघ. आणि ज्यांनी हा प्रवास अनुभवलाय ना, त्यांना माझा एक ना एक शब्द त्यांच्या काळजात जाऊन टोचणार आहे. भाई तुला जमलं तर कधी त्या ट्रेनच्या जनरल डब्याकडे जाऊन बघ. एका सीटवर 3-3, 4-4 माणसं अक्षरशः कोंबलेली असतात. लोकांना उभं राहायला सुद्धा जागा नसते, श्वास घ्यायला हवा सुद्धा नसते. लोकांना अक्षरशः बाथरूमच्या बाहेर त्या घाणीत खाली कपडा टाकून झोपलेले असतात. जाऊन बघ कधी. तिथे ना कसलीच सोय नसते. तिथे फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे कशी तरी रात्र काढायची आहे आणि फक्त जगायचंय. पण त्याच ट्रेनचा मागचा थर्ड एसी किंवा सेकंड एसी डबा जाऊन बघ. काही ती शांतता, ती थंडगार हवा, स्वच्छ गाद्या आणि खिडकीतून बाहेर बघत निवांत चहा पिणारी माणसं. आता मला एक सांग भाई, त्या दोन्ही डब्यात प्रवास करणारी माणसं काही वेगळे वेगळे आहेत का? दोघांनाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, मग एवढा स्वर्ग नरकाचा फरक कसा काय? कारण त्या 2 डब्यांच्या मध्ये ना पैशाची एक अदृश्य भिंत आहे, इनव्हिजिबल वॉल. पैसा काय फक्त नवीन कपडे घालून दाखवायला नसतो भाई. पैसा तुला आणि तुझ्या घरच्यांना माणसासारखं जगण्याचा हक्क देतो. जेव्हा तुझ्या खिशात पैसा नसेल ना, तेव्हा हे जग तुला जनरल डब्यासारखं पायाखाली तुडवतं. तुझ्या भावना, तुझा स्वाभिमान, तुझा त्रास कशालाच काडीची किंमत नसते. पण जेव्हा तुझ्याकडे पैसा असतो ना, तेव्हा याच जगात तुला शांततेने जगायला जागा मिळते. उद्या जाऊन तुझ्या आईबापांना किंवा तुझ्या बायका पोरांना त्या जनरल डब्यातला त्रास सहन करावा लागेल ना, तेव्हा तुला कळेल की तू नशिबाला दोष देऊन लय मोठी चूक केली. एवढंच लक्षात ठेव की तू तुझ्याकडे वेळ असताना मेहनत केली नव्हतीस. त्यामुळे भाई, जर तू आत्ता टाइमपास करत असशील ना, तर जरा भानावर ये. मान्य आहे तू गरीब घरात जन्माला आलास, यात तुझी काही चूक नाही. पण जर तू तुझ्या घरच्यांना आयुष्यभर त्या जनरल डब्यात खितपत ठेवणार असशील ना, तर तुझ्यासारखा मूर्ख माणूस या दुनियेत कोणी नाही. उठ भाई आणि या पैशाची अवकात समजून कामाला लाग. धन्यवाद.